नमस्कार. आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बातमीच परतवाडा येथून भोई समाजाच्या उन्नतीसाठी संत भीमा भोई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी माजी नगरसेविका सौ अक्षरा लहाने यांनी केली असून या मागणीचे निवेदन राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे यांना देण्यात आले. नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ अक्षरा लहाने यांनी भोई समाज व भोई समाजातील तत्सम व सर्व जातीकरिता संत भीमा भोई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाजे 35 ते 40 लाख भोई समाज बांधव विविध जिल्ह्यात विखुरलेला असून बहुतांश समाज बांधव हा दारिद्र्य रेषेखाली असून ते नदी तलाव ओढ्याकाठी बसलेला आहे. तसेच सदर समाजातील लोकांकडे उपजीविकेचे व उत्पन्नाचे कुठलेही उपक्रम किंवा साधने नाहीत. बहुतांश समाज बांधव हा मासेमारीवर अवलंबून असून मोलमजुरी करणारा आहे. त्यांना कोणतेही शासन अनुदान सुद्धा नाही. अतिवृष्टीने होणारे नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील छोटी मोठी तलावे मोठमोठ्या ठेकेदारांकडे असल्याचे समजते. भोई समाज बांधवाचे उत्पन्नाचे स्रोत वाढवावे, त्यांचे राहणीमान शैक्षणिक धोरण उंचावे याकरिता भोई समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी भोई समाजाचे पहिले रामटेकचे खासदार माजी जतीराम बर्वे यांनी 1980 पासून रेटून धरली होती. मात्र ती अजूनही पूर्ण न झाल्यामुळे राज्यसभा खासदार डॉक्टर श्री अनिलजी बोंडे यांना निवेदन देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची बैठक लावून संत भीमा भोई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी सूर्यवांजी पारिसे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भोई समाज एकता परिषद, माजी नगरसेविका सौ अक्षरा लहाने, श्री सुनील डाहे, जिल्हा अध्यक्ष श्री संदीप आमझरे, श्री कुंदन यादव, शहर मंडळ अध्यक्ष अचलपूर भाजप जिल्हा उपाध्यक्ष भोई समाज एकता परिषद, अजय भाऊ कामठे, शहराध्यक्ष भोई समाज एकता परिषद, सौ मधुरीताई सूर्यसे, महिला आघाडी अध्यक्ष नितीन भाऊ सत्तोटे, दिनेश भाऊ भानगे, अरुण बोरवार, गजानन दादा पारिसे, अमोल भाऊ पारिसे, प्रवीण कुरवडे, अंबादासजी नान्ने, विष्णुभाऊ केवदे, कैलास आमझरे, आशिष केवदे, शंकरराव बोरवार, अंबादास कुरवाडे, दिनेश पारिसे, गजानन भाऊ पारिसे, दीपक केवदे, रोशन पारिसे आदी समाज बांधव उपस्थित होते.